यशोधरा नसती तर तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याला मिळाले असते का? तिने जर म्हटलं असतं की अहो काही जायची गरज नाही, मुलगा लहान आहे असं म्हणून तिने घरामध्ये राजपाटच तुम्ही सांभाळावं असं म्हणून गुंतवून ठेवलं का संसारामध्ये सिद्धार्थाला? नाही. काय म्हणाली निर्भीड यशोधरा आमची? हे आमच्या आयकॉन आहेत, आमच्या येणाऱ्या पिढीला यांची उदाहरणं तुम्ही दिले पाहिजे, कारण इतिहास हा विचारातून जिवंत राहतो, त्या विचाराची जनजागृती करणं आवश्यक आहे. यशोधरा म्हणते जा आणि असा धम्म शोधून काढा कल्याणाचा, मानव मुक्तीचा, जो या विश्वाला तारणारा असेल, ज्याच्यामुळे तमाम विश्वाचं कल्याण होईल. सावित्रीमाई नसती तर ज्योतिबा घडले असते का? कित्येक पुस्तकामध्ये, मग गुलामगिरी असो, त्यांची पुस्तकं तुम्ही बघा, वाचा, चिंतन करा. सावित्रीला त्याचं ते क्रेडिट देतात, श्रेय देतात. म्हणजे महापुरुषांची सोबत कुणाची होती? ह्या महानायिकाची. केवळ या महानायिका महापुरुषामुळेच हायलाइट झालं असं नाही, तर स्वतंत्राचं अस्तित्व त्या महानायिकांचं होतं. महाप्रजापतीचं उदाहरण माहित आहे तुम्हाला? महाप्रजापती भिक्षू संघ गेलाय, पण तुम्हाला सांगते स्त्री मुक्तीच्या गाथा आम्ही मोठ्या प्रमाणात गातो की नाही? गातो ना. महाप्रजापती अशी ती कोण होती आपल्याला माहित आहे? महाप्रजापती तथागत भगवान गौतम बुद्धांची आई. ती महाप्रजापती म्हणजे बघा, महिलांवरती हळूहळू टप्प्याटप्प्याने मी त्या विषयावरती येईल की महिलांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कसा प्रचंड विश्वास होता. हे महापुरुष महाकारुणिक बुद्ध सहजच हे वाक्य बोलत नाही. या पृथ्वी तलावरती सर्वात आधी स्त्री पुरुष समानतेचा जर विचार कोणी इथे दिला असेल या जगात, तर एकमेव कोण? महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. सर्वात आधी जे स्त्रियांना, म्हणजे थोडं इतिहासामध्ये जा, आज जेवढ्या स्त्रिया इथे आता अनेक आमच्या डायसवरती येऊन माईक वरती बोलतात, सभा संमेलने गाजवतात. कशामुळे गाजवतात? फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे, संविधानिक अधिकारामुळे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कोणाला म्हणलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध का म्हणलं? समानतेचा विचार देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध की स्त्री पुरुष समान आहेत. एकदा प्रसेनजित राजाला एक उदाहरण देते. त्याला मुलगी होती आणि तो हताश आणि निराश होतो. तुम्हाला माहिती आहे 2500 वर्षापूर्वीचा काळ कसा होता? वंशाचा दिवा कुणाला समजायचे? मुलाला, बरोबर? म्हणजे त्याला मुलगी होते, प्रसेनजित राजाला तो उदास आणि खिन्न होतो. अशातच ही घटना जेव्हा तथागत बुद्धांना कळते, तथागत भगवान गौतम बुद्ध स्वतः त्याच्याकडे जातात आणि म्हणतात, हे राजा, असा अस्वस्थ होऊ नको, निराश होऊ नको. अरे मुलगी, कन्या ही तर पुत्रापेक्षाही श्रेष्ठ असते का? कारण तिच्यामध्ये एवढं प्राबल्य, इतकी पॉवरफुल, एवढी मजबूत असते की तिच्या उदरामधून ती बोधिसत्व आणि महान रत्नांना जन्म देत असते. 2500 वर्षाची बघा तथागत भगवान गौतम बुद्धाचे शब्द. आणि म्हणूनच या शब्दाने प्रेरित होऊन महाप्रजापतीला वाटतं की आम्हीही महिला आहोत आणि मजबूतीने आम्ही लढू शकतो, धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो, प्रवचनकार आम्ही महिला बनू शकतो, आम्ही देखील अर्हंत पद प्राप्त करू शकतो. म्हणून त्या महाप्रजापतीने 2500 वर्षापूर्वी 500 महिलांना घेऊन विशाखाते कपिल वस्तूपर्यंत भगिनींनो आंदोलन केली. तिने पदयात्रा काढली 2500 वर्षापूर्वी. ती कशासाठी होती? की आम्ही महिला आहोत, आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो, अर्हंत पद प्राप्त करू शकतो. आणि ती करून दाखवलं आणि संघामध्ये प्रवेश मिळविला. केवढी मोठी ऐतिहासिक घटना आहे. आम्हाला अभ्यासक्रमामध्ये नाही शिकवले जाणार, कारण सरकार कुणाचं आहे? संविधान विरोधी, मनुवादी व्यवस्थेचं. हे शिकवणार नाही. म्हणून स्त्रियांना तुम्ही लक्षात ठेवायचं, रमाई सावित्रीच्या लेकीने ठामपणे आपल्या हे डोक्यामध्ये पेरायचं की खरी स्त्री मुक्तीची उद्गाती केवळ या भारत देशातीलच नाही, तर संपूर्ण जगातली कोणी स्त्री मुक्तीची उद्गाती असेल तर ती कोण? आमची महाप्रजापती. राहील लक्षात?
राहील की नाही लक्षात? ह्या महाप्रजापती, यशोधरा, सावित्रीमाई, रमाई, भीमाई, जिजाऊ ह्या आमच्या आयकॉन आहेत. हिरो हिरोईन आमचे आयकॉन असू शकतात का? नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचा की जिथे अधिकार आम्हाला नव्हते, आज संविधानिक युगामधील महिला बघा, मोगलांच्या काळामध्ये एवढे अधिकार होते का महिलांना? केवळ इथल्याच महिला नाही, तुमच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे महिलांनो, कारण तुम्ही आंबेडकरवादी संविधान प्रणित महिला आहात. तुम्हाला या देशामध्ये इतर महिलांना सांगायचं आहे